1862 1861च्या कायद्यानुसार मुंबई, मद्रास, कलकत्ता या ठिकाणी उच्च न्यायालयाची स्थापना झाली. या घटनेपर्यंत आपण इतिहासाचा भाग 3 पाहिला. आज ऐकणार आहोत इतिहास भाग 4 स्पर्धा परीक्षा मित्र योगेश वानखेडे यांच्यासोबत. नमस्कार. 1867 प्रार्थना समाजाची स्थापना मुंबई या ठिकाणी आत्माराम पांडुरंग यांनी केली. 1870 गणेश वासुदेव जोशी, गवा जोशी आणि न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांच्या पुढाकाराने पुण्यात सार्वजनिक सभेची स्थापना झाली. गणेश वासुदेव जोशी यांचे टोपण नाव सार्वजनिक काका असे आहेत. 10 एप्रिल 1875 आर्य समाजाची स्थापना स्वामी दयानंद सरस्वती यांनी केली. आर्य समाजाचे ब्रीदवाक्य वेदांकडे परत चला, गो बॅक टू वेदाज. 1875 थिओसॉफिकल सोसायटीची स्थापना न्यूयॉर्क येथे मॅडम ब्लावात्स्की यांनी केली व रशियाच्या कर्नल ऑल्कॉट यांनी केली. तसेच या थिओसॉफिकल सोसायटीचं भारतातलं केंद्र मद्रास अड्यार येथे ॲनी बेझंट या चालवायचे. 1878 व्हर्नॅक्युलर प्रेस ॲक्ट लॉर्ड लिटनने आणला. या प्रेस ॲक्टनुसार देशी वृत्तपत्रांवर बंदी आली, म्हणून या कायद्याला वृत्तपत्राची गळचेपी करणारा कायदा असे म्हणतात. 1878ची दुसरी घटना इंडियन आर्म्स ॲक्ट भारतीय शस्त्र कायदा. 1879 आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांनी इंग्रजांच्या विरोधात सशस्त्र क्रांतिकारक उठाव केला. 1881 लोकमान्य टिळकांनी केसरी हे मराठी भाषेतून आणि मराठा हे इंग्रजी भाषेतून वृत्तपत्रे सुरू केली. 1882 लॉर्ड लिटनने आणलेला व्हर्नॅक्युलर प्रेस ॲक्ट लॉर्ड रिपनने 1882 मध्ये रद्द केला आणि यानुसार वृत्तपत्रावरची बंदी उठवली. 28 डिसेंबर 1885 राष्ट्रीय सभेची स्थापना ॲलन ह्यूम यांनी केली. राष्ट्रीय सभा ज्याला आपण सध्या इंडियन नॅशनल काँग्रेस म्हणजे राष्ट्रीय काँग्रेस म्हणतो. 1885लाच याच राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन मुंबईला भरले, गोकुळदास तेजपाल संस्कृत कॉलेज मुंबई या ठिकाणी, आणि पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते योमेशचंद्र बॅनर्जी. 1886 राष्ट्रीय काँग्रेसचे दुसरे अधिवेशन भरले कलकत्त्याला, याचे अध्यक्ष होते दादाभाई नौरोजी. 1887 राष्ट्रीय काँग्रेसचे तिसरे अधिवेशन मद्रासला भरले, याचे अध्यक्ष होते बद्रुद्दीन तय्यबजी, पहिले मुस्लिम अध्यक्ष बद्रुद्दीन तय्यबजी. 1891 विवाह संमती वयाचा कायदा, यानुसार विवाहाची वयाची मर्यादा ठरवण्यात आली. तसेच 1891ची दुसरी घटना दादाभाई नौरोजीने इंग्लंडमध्ये भारतीय सुधार समितीची घोषणा केली. 1892 कौन्सिल सुधारणा कायदा संमत. नंतर 1893 लोकमान्य टिळकांनी पुण्यात सार्वजनिक गणेशोत्सवाला सुरुवात केली. 1895 लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक शिवजयंतीला सुरुवात केली. 1897 पुण्याचा प्लेग कमिशनर रॅड याची चाफेकर बंधूंनी हत्या केली 1897ला. 1899 लॉर्ड कर्झन हा व्हाईसरॉय झाला. लॉर्ड कर्झनची लोकमान्य टिळकांनी औरंगजेबाशी तुलना केली होती. त्यानंतर 1900च्या 2 घटना लक्षात ठेवायच्या आहेत. एक आहे चलनविषयक कायदा ज्याला आपण करन्सी ॲक्ट म्हणतो. यानुसार इंग्लंडच्या पाऊंडला भारताच्या 15 रुपयेप्रमाणे मान्यता मिळाली. 1900चीच दुसरी घटना विनायक दामोदर सावरकर यांनी आपल्या मित्रांना एकत्र करून मित्रमेळा संघटना स्थापन केली. 1903 विल्यम वार्डेची बंगालच्या फाळणीची कल्पना. त्यानंतर 1904च्या 4 घटना लक्षात ठेवायच्या आहेत. नंबर 1 सहकार विषयक कायदा ज्याला आपण कोऑपरेटिव्ह ॲक्ट म्हणतो. नंबर 2 पुरातत्व विभागाची स्थापना. नंबर 3 मित्रमेळा संघटनेचे अभिनव भारत संघटना असे नामकरण झाले. नंबर 4 विद्यापीठ कायदा युनिव्हर्सिटी ॲक्ट. या आहे 1904च्या 4 घटना. त्यानंतर 1905च्या 7 घटना आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. त्यातली पहिली घटना आहे पुसा ॲग्रिकल्चर कॉलेज बिहार. दुसरी घटना रेल्वे भरती बोर्डाची स्थापना. तिसरी घटना भारत सेवक समाज सुरू केला गोपाळकृष्ण गोखले यांनी. चौथी घटना 16 जुलै 1905 बंगालच्या फाळणीचे आदेश दिले लॉर्ड कर्झनने दिले.
आणि 5वी घटना 16 ऑक्टोबर 1905 बंगालच्या फाळणीचे आदेश अंमलात आले, म्हणजे बंगालची फाळणी झाली आणि हा 16 ऑक्टोबर हा दिवस संपूर्ण बंगालमध्ये शोक दिन म्हणून पाळण्यात आला. त्यानंतर 6वी घटना बंगालच्या फाळणीच्या विरोधात सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी वंगभंग चळवळ सुरू केली. त्याला स्वदेशी आंदोलन असे म्हणतात. तसेच लोकमान्य टिळकांची चतुसूत्रीची घोषणा केली लोकमान्य टिळकांनी. त्यानंतर 1906 आपल्याला घटना पाहायच्या आहेत. नंबर 1 अनुशीलन समिती बारिंद्र कुमार घोष व भूपेंद्र दत्त यांनी सुरू केली. मुस्लिम लीगची स्थापना बॅरिस्टर सलीमुल्ला व आगा खान यांनी केली. तसेच कलकत्ता अधिवेशनात पहिल्यांदाच स्वातंत्र्याच्या मागणीची घोषणा करण्यात आली, दादाभाई नौरोजी यांनी केली. आजचा इतिहास भाग 4 इथे संपतो. इतिहासाचा भाग 5 ऐकण्यासाठी जुळून रहा. स्पर्धा परीक्षा मित्र योगेश वानखेडे यांच्यासोबत. धन्यवाद.